बघा शेतकरी बांधवांनो, 93 लाखापेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी आता 2000 कोटीपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी टाकलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची जर का तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी असणार आहे। कारण की इथे कोणकोणत्या गावांमध्ये कोणकोणत्या तहसीलीमध्ये हा नमो हप्ता वितरित होणार आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये याचा वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे की नाही हे पाहणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, फक्त शेवटपर्यंत पाहत चला। कोणत्या बँकांना सरकारने आदेश दिला, किती जिल्ह्यांमध्ये आज नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे हे देखील सांगतो। उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये सरकार पैसे टाकणार आहे, परवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे टाकणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार आहे। कारण की बघा 2000 कोटी रुपयांचा चेक हा सरकारनं आता या ठिकाणी बँकांना देऊन टाकलेला आहे तुमच्यासाठी। बघा आता शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी अंतर्गत 8वा हप्ता या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी सर्व बँकांना आता सरकारच्या माध्यमातून 2000 कोटी रुपयांचा या ठिकाणी चेक देण्यामध्ये आलेला आहे। काही ठराविक बँकांमध्येच आता इथे सरकारने आदेश देऊन टाकलेला आहे। कोणत्या त्या बँका असणार आहेत, त्या बँकांमध्ये जर का तुमचे खाते असेल तर आताच तुम्हाला दुपारी 3 वाजता नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यामुळे कोणते जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेले आहेत ते पाहणं तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे। तुम्हाला जर का नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरता असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पाहत चला, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये समजणार आहे। कारण की बघा बऱ्याच दिवसापासून भरपूरसे शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहू लागलेले होते की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता नेमके आम्हाला कधी मिळणार, कधी मिळेल। इथे भरपूरसे दिवस उलटून गेले, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे नमो हप्ता 2000 रुपये या ठिकाणी क्रेडिट झाले नव्हते। इथे बघा आता भरपूरशा अफवा सुटल्या होत्या की PM किसान योजनेच्या अंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत दोन्ही हप्ते आपल्याला या ठिकाणी एकत्रपणे मिळणार, परंतु असं इथे काहीच झालेलं नाही। कारण की आपण बघू शकतो की नोव्हेंबर महिन्याच्या स्टार्टिंगलाच PM किसान योजनेचा 21वा हप्ता क्रेडिट झाला। नोव्हेंबर महिना उलटून गेला, डिसेंबर महिना इथे पूर्ण उलटून गेला। आता जानेवारी महिना सुरू झाला। शेतकरी बांधवांना वाटतंय की जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित होणार नाही, परंतु आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी यादी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। आता पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता देण्याचं सरकारच्या माध्यमातून सांगणं आहे। आता यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक पार पडली आता। कारण की तुम्हाला देखील माहिती आहे की इथे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती इलेक्शनचे दिवस इथे सुरू झालेले आहे। आता त्या पार्श्वभूमीवरती शेतकरी वर्ग इथे महाराष्ट्रातील असणार आहे, तुम्हाला देखील माहिती आहे। परंतु इथे जर शेतकरी नाराज झाला तर सरकारला मतदान देणार का? आता भरपूरसे इथे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवरती सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तर आता या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्याचा विचार करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, सर्व काही माहिती आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आनंदाची असणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आणि जर का तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। कारण की आता इथे जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे, तालुक्यांची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। त्याकरिता जर तुम्ही का व्हिडिओला पाहिलं नाही तर आपल्याला काहीही समजणार नाही। त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत चला। फक्त 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व काही यादी डिटेलमध्ये सांगण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो, 91 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत। तुम्हाला जर का पैसे आलेले नसतील तर शेवटपर्यंत व्हिडिओला पाहत चला। तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही यादीमध्ये ते पण पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत की नाही ते पण समजेल। तर चला पाहूया सविस्तर जिल्ह्यांची यादी। त्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलेलं तर व्हिडिओला पण लाईक करून घ्या। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी। या जर जिल्ह्यामध्ये तुम्ही शेती करत असाल, तुमची जर या जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यामध्ये शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे। तर चला पाहूया सविस्तर जिल्ह्यांची यादी।
आता इथे बघा कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। आता कोल्हापूरमध्ये नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। कोल्हापूरमधील शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। आता कोल्हापूरमध्ये तुम्ही जर राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता कोल्हापूरमधील सर्व शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून नमो हप्ता लवकरच देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे कोल्हापूरमध्ये तुम्ही जर राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता कोल्हापूरमधील कोणत्याच शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। कोल्हापूरमधील शेतकरी बांधवांना नमो 8वा हप्ता या ठिकाणी 2000 रुपये देण्यामध्ये येणार आहे। तुम्ही बरेच काही अफवा पाहिल्या असतील की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 3000 रुपये येणार, 4000 रुपये येणार, पण असं काही नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना 2000 रुपये हप्ताच तुम्हाला दिला जाणार आहे। दरवेळेस प्रमाणेच 2000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर जिल्हा आहे अहमदनगर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, अहमदनगर मधील जर तुम्ही राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। अहमदनगर मधील राहून शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आता दिलासा देणारी बातमी आहे। अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यामुळे अहमदनगर मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। अमरावती मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे। अमरावती मधील सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। अमरावती आणि अहमदनगर या जिल्ह्यात सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्ही जर राहून शेती करत असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर धाराशिव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। धाराशिव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये नमो 8वा हप्ता देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे धाराशिव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। कोल्हापूर मधील सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यामुळे कोल्हापूर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कोल्हापूर मध्ये सुद्धा नमो 8वा हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यानंतर गडचिरोली मधील जर तुम्ही शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर गोंदिया मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। गोंदियामध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो 8वा हप्ता या ठिकाणी 2000 रुपये दिले जाणार आहेत। तुम्ही फेक बातम्या बरेच काही पाहिल्या असतील की 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहेत, 4000 रुपये देण्यामध्ये येणार आहेत, परंतु असं काही नाहीये। 2000 रुपये तुम्हाला दरवेळी प्रमाणेच देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता वितरित होणार आहे। जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।